आज सिंहगड चढताना आणि उतरताना अभूतपूर्व अनुभव आला. वा. नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर. मी उतरताना अतिशय जाणकार अशा माणसाला विचारलं की काय पाऊस वगैरे पडेल का. नाही नाही नाही, पाऊस अजिबात येणार नाही. आता तो नाही म्हणाला म्हणजे येणार नाही का, माझा त्याच्यावर विश्वास होता. तर त्यामुळे मी उतरायला सुरुवात केली आणि थोडा उतरून आलो. आणि काय सांगू तुम्हाला, पाऊस पडायला लागला. म्हणजे पावसाचे थेंब पडायला लागले. असे मोठे मोठे थेंब, बरं का, मोठे मोठे थेंब पडायला लागले. पण दोन थेंबाच्या मध्ये अंतर किती, 4 फूट वगैरे अंतर होतं. पण ते असे पडत होते. म्हणजे मला अगदी असं ते मोजता येतील की अरे हा इथे पडला, तो तिथे पडला, तो तिथे पडला, असं मी ते मोजत होतो. पण ते वरून पावसाचा थेंब पडला आणि तो खडकावर पडू दे नाही तर मातीवर पडू दे, तो अचानक गायब व्हायचा. आणि असं 1-2 मिनिटं झालं. आणि 2 मिनिटामध्ये एकदम अचानक अचानक असा काही सुवास पसरला ना सगळीकडे की काही विचारू नका. असा सुवास मी 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 असा सुवास फक्त मी माझ्या बेडरूम मध्ये अनुभवलेला होता किंवा अनुभवतो. खरं तर होताच म्हणायला पाहिजे. तर म्हणजे तारुण्यातल्या गोष्टी सांगतोय. तर अतिशय उन्मादक, अतिशय मादक असा सुगंध, असा वास सगळीकडे पसरला. आणि काय कशामुळे पसरला काही कळलं नाही, कारण ते थेंब पडणं बंद झालं. पण तो वास काही संपेना. बरं, वारा अजिबात नव्हता बरं का. त्यामुळे तो सगळा मादक उन्मादक वास माझ्या शरीरात पूर्ण भरलेला, आजूबाजूला तोच भरलेला. आणि त्या वासातनं मी चालतोय, म्हणजे उतरतोय. आणि अशी मी 10 पावलं चाललो, तर मला चक्क हसण्याचा आवाज आला. हसण्याचा आवाज. मी म्हटलं अरे, म्हणजे मुलीचा हसण्याचा आवाज आला बरं का, मुलीचा हसण्याचा आवाज आला. मी म्हटलं अरे, या उन्मादामुळे मला काही भास वगैरे व्हायला लागलेले आहेत की काय. 2 वळण गेल्यानंतर दिसलं की शॉर्टकटनी एक मुलगी येत होती. माझी बायको वगैरे नव्हती बरं का, दुसरीच एक मुलगी होती. म्हणजे वासाशी तिचा संबंध नाही, तिचा फक्त हसण्याशी संबंध होता असं माझ्या लक्षात आलं. तर या वासामुळे आलेल्या उन्मादामध्ये मी केव्हा गोड उतरून आलो ना. का उतरून आलो आणि गोड का संपला असं झालं मला. अगदी खाली माझे एक मित्र भेटले. तर मी त्यांना, ते मला म्हणाले काय पाऊस लागला का. मी म्हटलं अरे नाही, थेंब पडले पण गायब झाले. पण असा काही घमघमाट, मी तेव्हा घमघमाट असा शब्द वापरला बरं का, असा मादक घमघमाट पसरलेला होता सगळीकडे. मला खाली, आम्ही बस स्टॉपवर बघितलं, तिथे जरा जमीन ओली झालेली होती. म्हटलं इथे जमीन वगैरे काही ओली नाही, थेंब पडला की गायब. थेंबाचं सुवासात, मादक सुवासात, मादक वासात, उन्मादक वासामध्ये परिवर्तन व्हायचं. आणि तशा वासातनच मी आता इथेपर्यंत आलेलो आहे. तो मला म्हणाला मग आम्हाला तो अनुभव मिळेल का. मी म्हटलं अरे माझी तर इच्छा आहे तुम्हाला मिळावी म्हणून. तर आता काय माहिती त्यांना, त्यांचं नशीब.
या उन्मादामध्ये मी असा आजूबाजूला बघत होतो, तर ती निष्पर्ण झालेली झाडं जी आहेत ना, तर ती मला अशी निष्पर्ण नाही, ती मला अशी नग्न होऊन उभी आहेत असं वाटायला लागलं. तर असा सगळा परिसर जो होता ना, तर त्यांनी मी अगदी काय म्हणू मी टर्न ऑन झालेलो होतो. हा, इंग्लिश मध्ये सांगतो. अरे बापरे, वा. तर त्यामुळे मला सुद्धा असा उन्माद चढलेला होता. तर हा येण्याचा अनुभव बर का. आता खाली आल्यानंतर जरा थोडी हवेची एक झुळूक आली, तेव्हा जरा थोडा मी गार झालो. नाहीतर आता सुद्धा माझी कानशील तापलेली आहेत आणि माझ्या नाकामध्ये तोच उन्मादक वास भरलेला आहे. त्यामुळे मला आता लवकर घरी जाणं आवश्यक आहे. पण याच्या उलट अवस्था सकाळी चढताना झाली बरं का. सकाळी सुद्धा अजिबात हवा नव्हती, हवा म्हणजे वारा नव्हता, हवा हलत नव्हती, झुळूक नाही, काही नाही, असं सगळं बंद होतं. आणि ऊन मात्र तापलेलं होतं. तर त्यामुळे मी काय टोपी घातली, असा गमछा असा असा डोक्यावर घेतलेला होता. तर थोड्या वेळाने तो गमछा ओला झाला बहुतेक घामाने, आणि मला माझ्याच वासाचा, माझ्याच घामाच्या वासाचा वास. म्हणजे तो 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 काही वाईट नव्हता. तोही कारण तो माझाच होता ना. आणि मी सकाळी आंघोळ वगैरे करून आलेलो होतो, चांगलं छान नंबूद्रीपाचं आयुर्वेदिक साबण लावून, आहा हा, आणि त्याच्यामध्ये तर सर्व फुलांचे सुवास होते. असं मी अं, साबण लावून आंघोळ करून आलेलो होतो. ते मी आठवून बघितलं, पण मला त्या साबणाचा वास येईना. नाहीतर नेहमी मी अगदी सकाळी आंघोळ केल्यानंतर दुपारी 12 वाजता जरी आठवण काढली तरी तो वास मला आठवतो. मला वास सगळे खूप नीट लक्षात राहतात बरं का ते. तर तर तो माझ्या घामाचा वास, मला असं जाणवलं की अरे, मला माझ्या घामाचा वास फार दिवसांनी येतोय आणि तो खूप चांगला वाटतोय तो. आणि सुदैवाने मी असं म्हटलं की चला, एक गोष्ट बरी आहे की आज गड चढताना कुणी आजूबाजूला नाहीये. आज कारण गर्दी वगैरे काही नव्हती इथे, त्यामुळे सगळीकडे बहुतेक मी एकटाच होतो. तर नाहीतर या वासाने कुणावर काय परिणाम झाला असता काही सांगता येत नाही. तर असा रोमॅन्टिक विचार सकाळी चढताना माझ्या मनात आलेला होता, आणि उतरताना हा अनुभव. म्हणजे ही सिंहगडाची वाट आहे, तर ती इतकी मादक आहे असं माझ्या कधी लक्षात नव्हतं आलेलं. ओ माय गॉड. मी आल्यानंतर गडावर जाऊन आल्यानंतर इथे बसून हा जो दिवसाचा आढावा घेणारा व्हिडिओ करतो ना, ते किती बरं आहे. कारण मला खात्री आहे की हा असा वास परत कधी अनुभवायला येईल की नाही हे सांगता येत नाहीये, असा तो अनुभव होता. वा, वा. चला, जातो पटकन घरी, है ना. जायलाच हवंय ते. येतो मग. बाय. सिंहगड बघायचा आता अगदी गपचूप पडल्यासारखा दिसतोय. शांत होऊन पडलेला आहे. अरे, त्या वाटेवर एक कुठेतरी वडवा लागलेला दिसतोय. हा, वडवा. बेटाच्या आसपास कुठेतरी लागला असावा तो. कोण बहुतेक बेटावर राहणार दत्ता. फारच पेटलेला दिसतोय, दूर दिसतोय. दाखवतो बघा.
दिसतोय का धूर? आत्ता जरा काळे ढग आलेले आहेत. दिवसभर अजिबात काळे ढग नव्हते बरं का, पांढरे शुभ्र ढग होते. बहुतेक माझ्या मित्रांना उतरताना मला आला तो अनुभव येईल बहुतेक, है ना? यावा यावा. चला ठेवतो.